अनेकांना टीका टिप्पणी केल्याशिवाय निवडणूक होतच नाही असं जे चित्र असतं त्याच्या पलीकडे जाऊन काय आदर्श निवडणूक लढवायचं काम असतं हे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं. त्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो. नीताताईला या पुढच्या काळातली ह्या खुर्चीवरच्या जबाबदारीतली जी पुढचं कामकाज करायचं याकरता आमची सर्वांची साथ, आमचे अनुभव पूर्वीचे आहेत याचा उपयोग करून आम्ही तुम्हाला निश्चित देऊ आणि तुम्हाला सहकार्य करू. पुढच्या सर्व 5 वर्षाच्या वाटचाली करता सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष या इथे जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातनं, मेहनतीतनं सर्व जनतेनं गुहागरच्या हे आशीर्वाद दिले आणि महायुतीला हे यश दिलं. यामध्ये सर्व गुहागरवासियांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं आमच्या सर्वांवरती काम करत असतानाचा हा विश्वास ठेवला. तो विश्वास या पुढच्या काळात माननीय नीताताई आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व 17 नगरसेवक आज प्रत्यक्षात उतरवतील, कारण ते सर्वजण त्या पद्धतीनं पुढच्या काळात एकत्रित काम करतील याची निश्चित मला खात्री आहे. शेवटी निवडणुकीचं नंतरचं पदग्रहण असतं आणि मग हा एक कार्यक्रम आहे की या निमित्तानं आपण सर्वजण शुभेच्छा द्यायला येतो. मग हे पदग्रहण होत असताना पुढचा 5 वर्षाचा कार्यकाल सर्व चांगला करायचा आहे याकरता प्रशासन आणि सर्व प्रतिनिधी हे एकत्रित एकाच हातात हात घालून हे जेव्हा काम चांगल्या पद्धतीचं होतं तेव्हा अधिक चांगल्या पद्धतीनं काम करता येतं. असाच योग 7 वर्षापूर्वी आला होता, पण तो योग येत असताना कुठल्या पक्षाचा झेंडा घालून काही सभागृहात येता येत नव्हतं अशी स्थिती त्यावेळी होती. पण तो योग गुहागरच्या जनतेनं 7 वर्षापूर्वी पण दिला होता. पण त्याच्यातली एक अडचण अशी झाली की त्या 5 वर्षात राज्य करत असताना 3 वेगवेगळी सरकारवरती बनली आणि त्यामुळे काम नेमकं कसं करायचं, कारण कुठल्याही सरकारमध्ये काय होत होतं याची स्थिती सर्वांना एक अनुभवली. पण या ह्या टर्म मधली जी नीताताईंच्या नेतृत्वातली ही जी टर्म आहे 5 वर्षाची, याच्यातलं जे महायुतीचं सरकार आहे हे पूर्ण टर्म पर्यंत पूर्ण तेच सरकार राहणार आहे. त्यामुळे आपल्या हक्काचं सरकार वरती असलं की त्याचा उपयोग हा नेहमी नगरपंचायतींना होत असतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.